आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। मेरू विद्यामंदिर वागेश्वरच्या 1990 ते 91 एसएससी बॅचचे द्वितीय स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। कास वासोटा परिसरात माजी विद्यार्थ्यांची धमाल, जुन्या आठवणींना उजाळा। जावळी तालुक्यातील मेरू विद्यामंदिर वागेश्वर येथील सन 1990 ते 91 च्या एसएससी बॅचचे द्वितीय वर्षाचे स्नेहसंमेलन दिनांक 16 व 17 मे 2026 रोजी कास, सज्जनगड आणि वासोटा रिव्हर्स मुनावळे परिसरात अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात पार पडले। 35 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विविध खेळ आणि पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटला। स्नेहसंमेलनाची सुरुवात मेरू विद्यामंदिर वागेश्वर येथून झाली। माजी विद्यार्थी विलास भिलाळ यांच्या मालकीच्या स्वराज्य माझदा टेम्पो ने सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र प्रवास केला। प्रवासादरम्यान गाण्यांची मैफल आणि भेंड्यांच्या अंताक्षरी कार्यक्रमाने मोठी रंगत आणली, ज्यामुळे प्रवासाचा थकवा जाणवलाच नाही। सज्जनगड दर्शन व कास पठार सफर। सर्वप्रथम सर्व सहकाऱ्यांनी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र असलेल्या सज्जनगडावर जाऊन समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेतले व तेथील महाप्रसादाचा आस्वाद घेतला। गडावरून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य पाहिल्यानंतर हा तताफा जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराकडे रवाना झाला। कास परिसरातील हेरिटेज वाडी येथे गोरख जाधव यांच्या माध्यमातून सर्वांनी स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेतला। निसर्गरम्य कास धरण पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले। मुनावळे येथे खेळांची अटीतटी आणि सांस्कृतिक बहार। कासवरून गप्पागोष्टी करत सर्वजण नियोजित स्थळ वासोटा रिव्हर्स रिसॉर्ट मुनावळे येथे पोहोचले। तेथे फ्रेश होऊन चहापानाचा आस्वाद घेतल्यानंतर हॉटेलच्या प्रांगणात विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते। संगीत खुर्ची या खेळात सर्वजण तल्लीन झाले होते, ज्यामध्ये श्यामल जगताप आणि सुनंदा राजेंद्र या माजी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत आघाडी घेतली। 3 पायांची शर्यत जुन्या पद्धतीच्या या चुरशीच्या खेळात अशोक, मोहन, राजेंद्र, भरत, शारदा आणि वनिता यांनी चांगलीच आघाडी घेतली। हा खेळ खेळताना काहीजण पडल्याने मोठी हास्यकल्लोळ उडाला। लिंबू चमचा या स्पर्धेत नितीन, श्रीकृष्ण आणि श्यामल यांनी कमालीची चुरस निर्माण केली। डोळे बांधून दोरीवरून चालणे, मागे पुढे जाण्याच्या या आगळ्यावेगळ्या खेळात भिकीव, बाबूराव, मोहन, श्रीकृष्ण, भरत, नितीन आणि गोरख यांनी सहभाग घेऊन खेळात मोठी रंगत आणली। ट्यूब ग्लास स्पर्धा या खेळात गोरख, राजेंद्र केंजळे आणि राजेंद्र देशमुख यांच्यात अटीतटीचा सामना रंगला। शेवटच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा चुरशीची ठरली। रात्रीच्या सत्रात निसर्ग राजा ऐक सांगते या प्रसिद्ध गाण्यावर सर्व माजी विद्यार्थ्यांनी ताल धरत मनसोक्त डान्स केला आणि आनंदाने थिरकले। दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक भेट आणि नौकाविहार। स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सद्गुरू नारायण महाराज यांनी निर्मिती केलेल्या शेंबडी येथील मठाला सर्वांनी भेट दिली। येथील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात सर्वजण रमून गेले। यानंतर शिवसागर जलाशयाच्या संथ पाण्यात सर्वांनी नौकाविहाराचा बोटिंग आनंद घेतला। येथूनच दुर्गम वासोटा किल्ला आणि त्रिवेणी संगमाचे विहंगम दर्शन घेण्यात आले। दुपारच्या सत्रात सर्वांनी शाकाहारी आणि मांसाहारी भोजनावर ताव मारला। रिसॉर्टच्या मालकांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्यांना विनज आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। शेवटी हा प्रवास अंधारी मार्गे मेढामधून पुन्हा वागेश्वर येथे येऊन थांबला। उत्कृष्ट नियोजन। हे सलग 2 दिवसांचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शंकर सावंत, राजेंद्र केंजळे, अशोक मोरे, शारदा साळुंखे, वनिता केंजळे आणि सुनंदा दळवी यांनी विशेष परिश्रम घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते। या कौटुंबिक आणि जिव्हाळ्याच्या सोहळ्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून निरोपाच्या वेळी आनंदाश्रू तरळले। प्रतिनिधी मोहन खुडे, आक्रोश मराठी न्यूज।